नमस्कार. कनक खुशी न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. नवीन नागपूर प्रकल्प भूसंपादन प्रकरण चिघडले. बातमी बघत राहा शेवटीपर्यंत कनक खुशी न्यूज चॅनलवर. डॉक्टर अतुल लामसंगेकडून हिंगणा येथील पहिल्याच सभेत झाला राडा. शेतकऱ्यांनी केला सभात्याग. शेतकरी म्हणतात आमचा उदरनिर्वाह म्हणजे शेतीवरच. तर नागपूरचे महानगर विकास प्राधिकरणाचे आयुक्त संजय मीना म्हणतात की थेट खरेदीच्या 5 पट घ्या अन्यथा सक्तीचे भूसंपादन. शासन निर्णयानुसार एखाद्या प्रकल्पासाठी जमीन देताना शेतकऱ्याला 12.5% जमीन देण्यात येते. त्यामुळे शेतकऱ्याने आम्हाला भूमिहीन करू नये. किमान 5,000 चौरस फुटाचा प्लॉट एकर मागे देण्यात यावा अशी मागणीही या बैठकीत शेतकऱ्याने मांडली. जमीन आमच्या हक्काची नाही कुणाच्या बापाची अशी भूमिका मांडत शासनाने आमच्या मागण्याचा विचार केला नाही तर तीव्र आंदोलन करू असा इशाराही या शेतकऱ्यांनी दिला. हा राजकीय विरोध नसून शेतकऱ्यांच्या हक्काची लढाई असल्याचे मतही आष्टनकर यांनी यावेळी मांडले. नवीन नागपूरच्या भूसंपादनाचा पहिली बैठक हिंगणा येथील महाराजा सेलिब्रेशन नागपूर रोड येथे घेण्यात आली. तेथे शेतकऱ्यांनी सभात्याग केला होता. तर दुसरी सभा सोमवारी सदर येथील नागपूर महानगर परिषद विकास प्राधिकरणाच्या कार्यालयात घेण्यात आली. शेतीच्या खरेदी विक्रीच्या व्यवहारानुसार लाडगाव येथील शेती प्रति एकर 71 लाख रुपयात विकल्या गेली. गुमगावमधील एक व्यवहार 1,40,00,000 रुपयाचा आहे. असे असतानाही शासन वाढ न झालेल्या रेडी रेकन दरानुसार आम्हाला भूसंपादनाचा मोबदला देत आहे. हे चुकीचे आहे. त्यामुळे आजचे बाजारभाव लक्षात घेऊन 5 पट किंमत निश्चित करावी अन्यथा आम्ही आमच्या जमिनीसाठी आंदोलन करू अशी भूमिका शेतकऱ्यांनी घेतली. कुठल्याच तोडगा न निघाल्याने पुढील बैठक 25 सप्टेंबरला घेण्याचे ठरले. बाजारभावानुसार द्यावा मोबदला अशी शेतकऱ्याची मागणी आहे. शेतकऱ्यांची भूमिका दिले रजिस्ट्रीचे पुरावे. नवीन नागपूरच्या भूसंपादनाचा वाद. डोळ्यात धूळ फेकण्याचा प्रकार होत असल्याचाही शेतकऱ्याने. धन्यवाद. आपण बघत होता कनक खुशी न्यूज चॅनल. कनक खुशी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा.